आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वय वय ए चल लवकर. हा साहेब. ए चल लवकर. चल. हा साहेब. इथं कशाला गाडी थांबवली? चल तुला जादू दावतो. काय जादू जादू दावतो. चल जादू? काय रे, पण काय सांगशील का नाही? चल रे गड्या. कसली जादू सांगशील धावतो की नाही? तुला. खोल दे पटापटा धावतो तुला. धावतो तुला बघ. गाडीमध्ये जादू? गप एकदम गप. बघ जादू. एक नंबर भावा. कुठल्या लग्न कार्यातून पळून आली की काय? बोल की. काय बोलताय तुम्ही? सोडा की मला. अरे नवरा पसंत पडला नसणार. नाही पसंत तर नाही पसंत. आपण दोघं आहोत ना. अहो असं नका ना करू. सोडा की. अहो मी तुमच्या बहिणीसारखी आहे की. आमची रात्र आता बघ कशी होती ती. हो ना ना. अहो, तुम्ही चल. ऐकणार अहो, नाही. सोडा की. अहो, चल. सोडा. थांब. ही रात्र कधी संपणारच नाही असं वाटायला लागलंय. आणि संपू पण नाही. दिवसाच्या उजेडात लोकांच्या नजरेला नजर भिडवायची माझी हिंमत पण नाही. आणि मला लाज पण वाटत. लग्न मोडलेली म्हणून लोक टोमणे मारतील मला. आणि काही लोक बिचारी बिचारी करून आडून चार बोल सुनावत. आता पुढे काय होईल? काही पुढं काय वाढून ठेवलंय ते मला बी माहित नाही. लोकांचं काय, 4 दिवस बोलतील, टोमणे मारतील आणि मग विसरतील. याच आशेवर आपण खाली मान घालून दिवस ढकलायचे बघ. आपले दिवस तर जातील ग कसे बी. पण स्वानंदीचं काय? तिचं पुढं कसं होणार या विचाराने जीवाला नुसतं घोर लागलं बाई. अगं इतकं नाटक झालंय तरी पण तुला अजून तिचाच पुढ काय होय? माझं तर तिच्या नुसतं विचारानं बी तिळपापड होतोय. अगं पोटचा गोळा आहे माझ्या. काय बी झालं कसं बी झालं तरी आईला नातं तोडता येतो होय. अगं तिनं नातं टिकवण्यासाठी काय दिवे लावले ते पण बघ जरा. करते की तुझ्या विचारानेच मी तिच्याशी असलेलं नातं समध्या गावासमोर तोडलं. गावकऱ्यांनी तुला त्रास देऊ नये म्हणून तिला नेसत्या कपड्यांनी गावाबाहेर काढलं. 2 जीवांची आहे का माझी पोर. तिच्या हातात ना फुटकी कवडी ना अंगावर घालायला कपडे. समजा हे
हे इथंच टाकून गेली. देवा, आणि किती परीक्षा बघणार आहेस? खर तर अशा अवस्थेत आईला माहेरची गरज असती, आणि मी अडचणीच्या वेळेलाच माझ्या पोरीला माझ्यापासून दूर लोटलं. कुठं असेल ती? कशी असेल? ए, थांब पोरे. ए, येड्या, काय रे? काय कुणाचा पाठलाग करताय? तू तुझं काम कर जा. नको त्या भानगडीत पडू नकस. चल 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 चल. ए, नक्कीच एक मुलगी गाडीला आडवी गेली, पण कुठे गायब झाली? कोण होती ती? नाही, पण आत्ता लवकरात लवकर स्वानंदीला गाठायला पाहिजे. तू तर अशी बोलतीयस जशी काही लग्नानंतर पहिल्यांदा गर्भाशी आहे तुझी पोर. इथं तिच्या पोटातल्या गोळ्याच्या बापाचा पत्ता नाही, आणि तुला तिला आधार द्यायचाय होय? हा, माहितीये ना अशा पोरांना काय म्हणतात? अनवरस. कार्तिकी, तुझ्या जिभेला काही हाड? अगं, तुझ्या पाठची बहीण आहे ती. आपण तिच्याशी शांतपणे बोललो असतो, प्रेमाने विचारलं असतं तर तिने सांगितलं असतं. तिच्या पोटातल्या बाळाचा बाप कोण आहे, काय झालं नेमकं? पण समजा अचानक झाल्यामुळे घाबरली असेल बिचारी ती. जरा तरी बोलताना विचार कर ग बाई. घ्या, म्हणजे तुझी पोर विचारानं वागली त्याचं तुला काहीच नाही. तुम्हालाच विचारानं वागायला सांग. तुला अजून पण माझं दुःख कळत नाहीये ना? अगं, भर मांडवात हार घालायच्या तयारीत असताना हे स्वप्न घडलं. काय वाटत असेल माझ्या मनाला? सासरचे माझ्या तोंडावर थुकून हे लग्न मोडून गेले, आणि माझी काय पण चूक नसताना आयुष्यभर ही शिक्षा भोगणार आहे मी.